नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आधुनिक राजकीय विचारांच्या संदर्भात चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये मागील काही भागांपासून आपण पंडित नेहरूंचे विविध आधुनिक राजकीय विचारांची चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आजच्या भागात आपण पंडित नेहरूंचे व्यक्ती आणि शासन याविषयी असणारे जे विचार होते त्याची आपण माहिती घेऊया. खरं तर पंडित नेहरूंच्या मते व्यक्ती आणि शासन संस्था किंवा राज्यसंस्था यांच्यातील जो संबंध असतो तो नेहमी कालसापेक्ष स्वरूपाचा असतो. कारण पूर्वीचं जे पोलिसी राज्य होतं त्या पोलिसी राज्यात त्याहून अधिक कल्याणकारी राज्यात ते निराळे असणं भाग आहेत. कारण पोलिसी राज्यामध्ये आजच्या कल्याणकारी राज्याचे जे उद्देश आहेत ते त्यावेळेस नव्हते. म्हणून व्यक्तीचे आणि राज्यसंस्थेचे जे संबंध आहेत ते बदलत्या काळानुसार ते बदलत असतात. म्हणजे ते कालसापेक्ष असतात. म्हणजे जसे संबंध हे पोलिसी राज्य ज्याला आपण ग्रीक कालखंडामध्ये ग्रीक नगरराज्यांमध्ये अशा प्रकारचे पोलिसी स्टेट होते. पण आधुनिक काळामध्ये जी कल्याणकारी राज्याची व्यवस्था आलेली त्यामध्ये मात्र हे संबंध आपल्याला बदललेले दिसतात. म्हणजेच नेहरूंच्या मते की व्यक्ती आणि शासन यांच्यातले संबंध हे कालसापेक्ष असतात. तसंच आधुनिक राज्यात शासनाच्या सामाजिक जबाबदाऱ्या कितीतरी पटीने वाढलेल्या आहेत. कारण संरक्षणाबरोबरच अनेक सामाजिक सुखसोयी पुरवण्याची जबाबदारी देखील आज शासनावर येऊन पडलेली आपल्याला दिसते. परिणामी राज्यसंस्थेच्या हाती सत्ता केंद्रित होणं हे अपरिहार्य ठरतं. कारण राज्यसंस्थेला जर आधुनिक कल्याणकारी कार्य करायचे असतील आणि आधुनिक काळामध्ये व्यक्तिजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये राज्यसंस्थेला जबाबदाऱ्या जर पार पाडायच्या असेल म्हणजे अगदी व्यक्तीला संरक्षण देण्यापासून तर तिच्या सामाजिक सुखसोयींची जबाबदारी जर शासनावर असेल तर याचा अर्थ की राज्यसंस्थेच्या हाती सत्तेचं केंद्रीकरण होतं, सत्ता केंद्रीभूत होते आणि हे अपरिहार्य ठरेल असं नेहरू म्हणतात. मात्र त्या केंद्रीकरणामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हे नामशेष होऊ न देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे अशी नेहरूंची भूमिका होती. कारण नेहरूंच्या मते व्यक्तीच्या राजकीय हक्कांना घटनेचे संरक्षण दिलेलं असावं. आर्थिक प्रश्नांबाबत विशेषतः आपल्यासारख्या अविकसित देशात राज्यानं तटस्थ राहण्यापेक्षा हस्तक्षेप करून व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित करणं आवश्यक ठरतं. किंबहुना राज्याचं ते कर्तव्यच ठरतं. कारण आजचं राज्य हे केवळ कर घेऊन संरक्षण किंवा नियंत्रण करणारी एक नकारात्मक स्वरूपाची संस्था राहिलेली नाही आहे, तशी ती उरलेली नाही आहेत. म्हणजे कर घेतला आणि करायच्या बदल्यामध्ये संरक्षण दिलं एवढं राज्याचं कार्य नाही आहे किंवा नियंत्रण करणं एवढंच कार्य राहिलेलं नाही आहे. तर नेहरूंच्या मते राज्यसंस्था ही मानवी कल्याणाचं एक उत्तम असं साधन आहेत. ही भूमिका नेहरूंनी त्यामध्ये आपल्याला घेतलेली दिसून येते. म्हणजे काय तर राज्यसंस्थेने आता बळाचा किंवा सक्तीचा वापर करू नये. कारण त्याला जनतेकडूनही त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळतं आणि हिंसाचाराचं दृष्ट वर्तुळ अखंडपणे फिरत राहील हे पूर्णपणे माहीत असून देखील व्यावहारिक कारणासाठी मात्र राज्यसंस्थेला बलप्रयोग करण्याचा अधिकार असायला पाहिजेत असं नेहरू म्हणतात. पण तो व्यावहारिक कारणासाठी पूर्णतः राज्यसंस्था म्हणजे ते दिवस गेले. नेहरू म्हणतात कोणते की राज्यसंस्था पोलिसी स्टेट ज्या पद्धतीनं म्हणजे बळाच्या आणि सक्तीच्या आधारावर राज्य करणारेचे दिवस गेलेले आहेत आता. कारण तसं जर केलं तर पर्यायानं लोकसुद्धा त्याच भाषेमध्ये क्रांतीच्या भाषेमध्ये तुम्हाला उत्तर देतील. आणि याचं उत्तम उदाहरण जर बघायचं ठरलं तर 20व्या शतकामध्ये अनेक लष्करी राजवटी आल्या, हुकुमशाही राजवटी आल्या बळाच्या आणि सत्तेच्या आधारावर. इव्हन आता 2011ला जे अरब राष्ट्रांमध्ये ज्याला आपण अरब स्प्रिंग म्हणतो ती सुद्धा याच परिभाषेत होती की सक्तीचा आणि बळाचा वापर किती काळ लोक सहन करणार आणि मग शेवटी त्याला प्रत्युत्तर हे त्याच भाषेमध्ये दिलं जातं. आणि म्हणून नेहरू म्हणतात की मग हे असं दृष्टचक्र हे वर्तुळ फिरत राहील.
पण काही मर्यादेपर्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून राज्यसंस्थेला, जसं उदाहरणार्थ जर राज्याच्या लोकांना संरक्षण द्यायचं असेल तर किंवा चोरीपासून दरोड्यांपासून संरक्षण द्यायचं असेल तर राज्याला काही अंशी बलप्रयोगाचा अधिकार मात्र पंडित नेहरू मान्य करताना आपल्याला दिसतात. कारण नेहरूंच्या मते अराजकतेपेक्षा राज्याने केलेला बलप्रयोग हा बरा ठरेल मग त्या तुलनेमध्ये. परंतु राज्यसंस्था जेव्हा आपल्या वाजवी अशा मर्यादा सोडून बेदारकपणे हिंसेचा जेव्हा वापर करू लागते तेव्हा मात्र ती फारच प्राद ठरू शकते, भय निर्माण करणारी व्यवस्था ठरू शकते. आणि म्हणून राज्याला बलप्रयोगाचा हक्कच नाकारणं हे धोक्याचं होईल असं नेहरू म्हणतात. आणि कारण त्यातून कर वसुली अशक्य होईल, खाजगी संपत्ती विलायला जाईल किंवा कोणालाच कोणाची सुरक्षितता राहणार नाही. प्रत्येकजण भीतीच्या छायेखाली वापरेल आणि म्हणून काही अंशी ते राज्याच्या सत्तेचं समर्थन करतात. पण अगदी पूर्णतः सत्तेचे किंवा बळाच्या आधारावर हुकुमशाही प्रवृत्तीला मात्र ते शासन व्यवस्थेला नाकारतात. जेव्हा व्यक्ती परिपूर्ण होतील, नेहरूंचं म्हणणं असं होतं की आणि निस्वार्थ होतील, समाजहिताचाच त्या विचार करू लागतील किंवा विश्वराज्य प्रस्थापित होईल, तेव्हा मात्र हा जो बलप्रयोग आहे, जो काही अंशी मर्यादित स्वरूपात राज्यसंस्था करते, तो बलप्रयोग हा अनावश्यक ठरेल, तो अनावश्यक होईल असं नेहरूंना वाटतं. केव्हा तर जेव्हा व्यक्ती स्वतः परिपूर्ण अशा होतील, त्यांच्यामध्ये निस्वार्थपणाची भावना निर्माण होईल, त्या व्यक्ती समाजहिताचा विचार करू लागतील आणि यातून शेवटी काय होईल तर एक विश्वराज्याची प्रस्थापना होईल. तेव्हा मग बलप्रयोगाची गरज राहणार नाही, त्याची आवश्यकता राहणार नाही असं नेहरू म्हणतात. पण तो दिवस फार दूर आहे, कारण मानव मात्र हा अपूर्ण आहेत आणि तोपर्यंत हे चालू राहणं अटळ आहेत असं नेहरू म्हणतात. तेव्हा एकच गोष्ट करता येण्यासाठी आहे आणि ती म्हणजे बळाचा वापर विवेकी पद्धतीने व्हावा, अन्यथा तथाकथित जी कायदा आणि सुव्यवस्थेची जी व्यवस्था आहेत ती अराजकतेचंच दुसरं रूप ठरेल असं नेहरू म्हणतात. म्हणजे नेहरूंचा हा जो विचार आहे हा अत्यंत आधुनिक आणि प्रगल्भ आहेत. कारण शेवटी विश्वराज्य प्रस्थापित करणं आणि बलप्रयोग त्यात आपोआप नामशेष होईल हे सत्य आहेत, पण ते तात्काळ साध्य होण्याजोगं नाही आहेत, तर हे फार दूरचं आहेत. आणि मग तोपर्यंत काय होईल तर नेहरू म्हणतात की तोपर्यंत ही व्यवस्था अशी चालू राहील. मग याच्यावर पर्याय त्यांनी असं सुचवलेलं आहे की जर तुम्हाला बळाचा किंवा सत्तेचा वापर करायचा असेल तर तो बुद्धीनं म्हणा किंवा अविवेकातून नको व्हायला, तर त्याला बळाचा किंवा सत्तेचा वापर हा विवेकाने व्हायला हवा. आणि तसं जर झालं नाही तर जी कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था आहे तीच एक अराजकतेची व्यवस्था म्हणून ठरेल असं नेहरूंना त्यामध्ये वाटतं. केवळ भयभावनेवर आधारलेली राज्यव्यवस्था ही कधीच दीर्घकाळ टिकू शकत नाही आणि टिकली तरीही ती कार्यक्षम राहू शकत नाही असं पंडित नेहरू म्हणतात. सर्वसाधारण शासन व्यवहाराबद्दल जेव्हा नेहरू बोलतात तेव्हा शासन व्यवहाराबद्दल नेहरूंचं असमाधान व्यक्त होताना दिसतं. नेहरूंच्याच भाषेत सांगायचं ठरलं तर नेहरू एका ठिकाणी लिहितात, ते असं म्हणतात की हिंसेच्या साहाय्यानंच शासन संस्था चालतात ही गोष्ट कुविख्यातच आहे आणि हिंसा म्हणजे सैन्याकडून होणारी उघड हिंसा नव्हे तर तिच्याहून अतिभयानक आणि अतिसूक्ष्म अशी टेहाळणे, चहाडखोर आणि आग लावे वगैरे वगैरे अशा फसव्या मतप्रचाराच्या, वृत्तपत्रांच्या, धार्मिक रूढींच्या, आर्थिक आपत्तीच्या व उपासमारीच्या द्वारा आणि शिक्षण संस्थांच्या मदतीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने होणारी हिंसा राष्ट्रांच्या संबंधात तऱ्हेतऱ्हेच्या खोट्या कांड्या आणि दंगलबाजी ही न्याय्य आहेत असं समजूनच शांततेच्या काळातही व्यवहार चालतात. युद्धकाळी तर अशा गोष्टींना ऊतच येतो. राजदूताबरोबर सहकारी म्हणून लष्कर, आरमार आणि व्यवहार या विषयातील तज्ज्ञ ठेवलेले असतात.
त्यांचा मुख्य उद्योग म्हणजे त्या देशाची टेहाळणी करणं. त्यांच्या पाठीशी हेर खात्याचे प्रचंड यंत्र काम करीत असतं. नेहरू ह्या आता हा जो परिच्छेद होता, जो नेहरूंनी स्वतः लिहिलेला होता, याच्यावरनं जर आपण विचार केला तर नेहरूंचा शासन व्यवहाराबद्दल ते त्यांचं जो असमाधान होतं ते त्यातनं प्रकट होतं. म्हणजे नेहरू ह्या सगळ्या गोष्टी वाईट मानतात. पोलिसी राज्याचाच तो अनिष्ट वारसा आहेत असं त्यांना वाटतं. का? कारण त्यात ते असं म्हणतात की हिंसेच्या साहाय्यानं शासन चालवलं जातं याच्यामध्ये आणि ते कुविख्यात आहे. हिंसा म्हणजे काय? तर सैन्याकडून उघड स्वरूपाची हिंसा नव्हे. म्हणजे हिंसा ही फक्त केवळ सैनिकांकडून होते ती एवढीच हिंसा असते असं नाही. तर नेहरू असं म्हणतात यामध्ये की त्याहून भयानक आणि अतिसूक्ष्म अशी जी हिंसा असते तर ती काय असते तर तुमची टेहाळणी केली जाते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आगी लावल्या जातात म्हणजे दंगे निर्माण केले जातात किंवा चहाडखोरी ज्याला म्हणतो आपण ती केली जाते. फसव्या प्रकारचा मतप्रचार केला जातो किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून, धार्मिक रूढी प्रथा परंपरांच्या माध्यमातून, आर्थिक आपत्तीच्या आणि उपासमारीच्या माध्यमातून, शिक्षण संस्थानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हिंसा ही निर्माण केली जाते आणि मग ती वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या कांड्याबाज्या करत असतात, दंगलबाजी करत असते आणि स्वतःला ती न्याय्य समजत असते. आणि म्हणजे अगदी शांततेच्या काळातही किती देशामध्ये राष्ट्रामध्ये कितीही शांतता असू द्या पण अशा प्रकारची ही हा व्यवहार तिथे चालू असतो. आणि जेव्हा प्रत्यक्षात तर युद्ध होतं त्यावेळेस तर त्याला नेहरू म्हणतात की अत्यंत मोठ्या प्रमाणात ऊत आलेला असतो. म्हणजे हा जो परिच्छेद होता नेहरूंच्याच लिखाणातला त्याच्यानुसार आपल्याला एक कळतं की नेहरू ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एकदम असमाधानी होते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाईट वाटतात कारण हे जे सगळं आहेत हे एखाद्या हुकुमशाही राज्याचं पोलिसी राज्याचं हा वारसा आहेत असं नेहरूंना वाटतं. आणि म्हणून सुशासन नेहरूंच्या मते काय आहेत मग तर चांगला शासन व्यवहार ज्याला आपण म्हणतो किंवा आताच्याकडे आलेली जी संकल्पना आहेत 80-90 नंतर की गुड गव्हर्नन्स सुशासन ज्याला आपण म्हणतो चांगल्या स्वरूपाचं शासन व्यवहार तर नेहरूंच्या मते केवळ दंड साधनांच्या कार्यक्षम वापरातून किंवा प्रशासनाच्या चकचकीत यंत्रावरून तो ठरत नाही तर तो उत्पादन उपभोग किंवा जनसामान्यांचं भौतिक आध्यात्मिक आणि सामाजिक उत्थान करणाऱ्या कार्यातील कार्यक्षमता हा त्यांच्या मते सुशासनाचा निकष असतो. की जिथे काय होतं की जिथे उत्पादन वाढलं जातं जिथे उपभोग वाढतो जनसामान्यांचे भौतिक सुखाकडे त्याचबरोबर जनसामान्यांचं आध्यात्मिक सुखाकडे लक्ष दिलं जातं सामाजिक सुख बघितलं जातं ह्या सगळ्यांचं उत्थान करण्यातील किंवा त्या उत्थान करण्याची या सगळ्या कार्यातील जी कार्यक्षमता असते शासनाची ना ती त्या शासनाच्या सुशासनाचा निकष चांगल्या शासनाचा निकष ठरतो असं नेहरूंना वाटतं. पण नेहरू पुढेही असं म्हणतात की खऱ्याखुऱ्या स्वराज्याचा अभाव जर असेल तर मात्र स्वराज्याची किंमत मला वाटणार नाही. जनतेचं हित साध्य होत असेल तरच त्या स्वराज्यात राहण्याचा फायदा आहेत असं नेहरू म्हणतात. जिथे स्वराज्याचाच अभाव आहे ज्याला खरं स्वराज्य म्हणतो मग त्या स्वराज्याला नुसतं वरवर स्वराज्य आहेत पण तिथे स्वराज्याचे जे गुणधर्म आहेत ते जर नसतील तर त्या स्वराज्याला किंमत राहणार नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी जनतेचं हित साध्य होत असेल त्याच ठिकाणी त्याच स्वराज्यात राहण्याचा फायदा आहे असं नेहरू म्हणतात. यावरून नेहरूंचं चांगल्या शासन व्यवहाराबद्दल सुशासनाबद्दल त्यांना वाटणारं जे महत्त्व आहे ते त्यांनी त्यातून प्रकट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शासनाच्या कार्यक्षेत्राविषयीचा अराज्यवादी दृष्टिकोन अनेक विचारवंतांनी मांडला पण तो नेहरूंना मान्य नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधीसुद्धा सुरुवातीला अराज्यवादाचे ते पुरस्कर्ते होते पण शासनाच्या कार्यक्षेत्राविषयी अराज्यवादी दृष्टिकोन जो होता तो नेहरूंना मान्य नाही. उलट नेहरू असं म्हणतात की शासनाच्या व्यापक भूमिकेवर भर दिला पाहिजेत आणि त्यांनी तो दिलेला आपल्याला आढळून येतो. कारण बाह्य आक्रमण असेल अंतर्गत अनाव्यवस्था असेल
ह्यापासून जर संरक्षणाबरोबर शिक्षण, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रातही जर शासनानं नवनव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या, तर त्या समाजाचा, त्या राष्ट्राचा विकास होईल. आणि नेहरू म्हणतात की अशा नवनव्या जबाबदाऱ्या त्या शासनाने स्वीकारावं. केवळ बाह्य आक्रमण आणि अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था ठेवावी एवढंच, हे तर राज्याचं कर्तव्य आहेत. पण शिक्षण असेल, आरोग्य असेल, उद्योगधंदे असेल, या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या नवनव्या जबाबदाऱ्या राज्याने स्वीकारावा असं नेहरूंना वाटतं. या सर्व जबाबदाऱ्यांमुळे काय होईल, तर शासनावरचं ओझं एवढं प्रचंड मोठं होतं की जनतेच्या सहकार्याखेरीज आणि सक्रिय सहभागाखेरीज कोणत्याच शासनाला त्या पार पाडणं शक्य होणार नाही, अशक्य होईल असं नेहरू म्हणतात. आणि म्हणून अशा सहकार्या वाचून उत्तमोत्तम कायदे आणि शासनाचे अमाप प्रयत्नही निष्फळ ठरतील. म्हणून जनसहभाग, जनतेचं सक्रिय सहभाग हा त्या शासन व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तो लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगला असेल. ते त्याचबरोबर शासनाचं कार्यक्षेत्र विस्तारल्यानं आधी सत्तेचं होणारं केंद्रीकरण नेहरूंना स्वागतार्ह वाटतं. आशयाचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी अन्यत्र केलेला आहे. राज्यसंस्था आणि व्यक्ती यांच्यातील संबंधांचा विचार करताना राज्यसंस्थेने व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादित प्रमाणावर अतिक्रमण करणं नेहरूंना मान्य असलं तरी ते व्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण नाहीसं होऊ नये असा त्यांचा मात्र आग्रह आपल्याला असल्याचं दिसून येतो. ही गोष्ट नेहरूंच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येते. म्हणजे एका बाजूला नेहरू सांगतात की हुकुमशाही किंवा बळाच्या किंवा आधी सत्तेच्या दमनाच्या आधारावर शासन व्यवहार तो कसा वाईट असतो हे एका बाजूला नेहरू सांगतात. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा राज्यसंस्था कल्याणकारी भूमिका घेते तेव्हा मात्र नेहरू म्हणतात की राज्यसंस्थेला काही प्रमाणामध्ये बळाचा वापर करणं आवश्यक आहे, पण तो विवेकाच्या आधारे केला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, राज्यसंस्थेने तिच्या नियमित जी कार्य आहेत, काय संरक्षण देणं अंतर्गत आणि बाह्य याच्याबरोबर सामाजिक जीवनामध्ये राज्यसंस्थेने कार्य करावं. आणि मग असं कार्य करताना राज्यसंस्था ही जनतेच्या सहकार्याखेरीज चालू शकणार नाही. मग अशा वेळेस शासनाचे कार्यक्षेत्र जेव्हा विस्तारेल तेव्हा साहजिकच आधी सत्तेचं होणारं केंद्रीकरण नेहरू म्हणतात की त्यावेळेस मात्र ते स्वागतार्ह नेहरूंना वाटतं. आणि म्हणून व्यक्तीचा आणि राज्यसंस्थेचा जेव्हा संबंधांचा उल्लेख करतात तर काही मर्यादित प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणं नेहरूंना योग्य वाटतं. पण याचा अर्थ की व्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण राज्याने नाहीसं करावं याला मात्र त्यांचा विरोध होतात. ते पूर्ण नाहीसं होऊ नयेत असाच त्यांचा आग्रह राहिलेला आपल्याला दिसून येतो. तसं घडल्यास ती राज्यसंस्था मानवी दुःखाला कारणीभूत होईल असंही त्यांना वाटतं. पण व्यक्तीच्या सर्जन क्षमतेला मारक ठरून मानवतेच्या विकासाला खीळ घालण्यासही कारणीभूत होईल इतकंही स्वातंत्र्य असू नयेत हेही मात्र त्यांनी मान्य केलेले आहे. सामूहिकतेसाठी व्यक्तित्वाचा बळी द्यायला ते तयार नाही आहेत, कारण मानवी विचार आणि त्यांचं आविष्करण कोणत्याही मार्गाने दडपण्याचा प्रयत्न होऊ नयेत असंच नेहरूंची भूमिका राहिलेली दिसते. कारण आशाने काय होईल तर केवळ एका चांगल्या गोष्टीची मुस्कटदाबी होईल एवढंच नाही तर सामाजिक विकासाचेच जे रस्ते असतील ते मार्ग रोखले जातील, थांबवले जातील. विरोधकांचे विचार दडपून ठेवणं हे नेहरूंना विरोधकांचं शिरच्छेद करण्या इतकं भयंकर कृत्य वाटतं. म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना, शासन व्यवस्थेमध्ये विरोधकांना सुद्धा स्थान असलं पाहिजे. त्यांचे जर तुम्ही त्यांचे विचार दडपून टाकत असाल तर ते एक प्रकारचा विरोधकांचा शिरच्छेद केल्यासारखं आहेत, इतकं भयंकर कृत्य नेहरूंना वाटतं. आणि म्हणून सत्यान्वेषाच्या दृष्टिकोनातून मतमतांतरांचं जी चर्चा आहेत ते होणं इष्ट आहेत असं देखील नेहरू म्हणतात. अर्थातच व्यक्तींनी आपल्या हक्कांचा आग्रह धरण्याबरोबरच नेहरूंची भूमिका अशी होती की जेव्हा तुम्ही हक्क मागतात ना तर व्यक्ती ह्या हक्कांचा आग्रह जेव्हा धरतात त्यावेळेस त्यांनी जबाबदाऱ्यांची जाणीव देखील सदैव बाळगली पाहिजेत अशी एक रास्त अपेक्षा पंडित नेहरूंनी व्यक्तींकडनं ठेवलेली आपल्याला दिसून येते. प्रसंगी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही काही व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणणं राज्याला आवश्यक ठरतं हेही त्यांना मान्य आहे. मात्र त्यांच्या या विचाराला
जे वेगवेगळे परंतु जोडलेले आहेत ते सर्वच राज्यकर्त्यांनी चिरकाल लक्षात ठेवावे असं आपल्याला म्हणता येईल. नेहरू असं म्हणतात की अराजकतेचे शक्तिप्रवाह कधीच केवळ लष्कराच्या किंवा पोलिसी बळाच्या साहाय्यानं दडपता येत नाही. या कार्यात शासनाला जनतेचं सहकार्य हे घ्यावंच लागतं आणि ते असावंच लागतं. एकूण पंडित नेहरूंचे व्यक्तीच्याबद्दल आणि दुसऱ्या बाजूला शासनाच्याबद्दल जे विचार आहेत ते अत्यंत आधुनिक आहेत. त्यांनी व्यक्ती आणि शासन या दोघांचाही मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हाच लोकशाहीसाठी, लोकशाही समाजवादासाठी हा विचार अत्यंत उपयोगी आपल्याला असल्याचं दिसून येतं. कारण जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याची बाजू पाळली जाते तेव्हा राज्य कल्याणकारी कार्य करू शकत नाही आणि राज्याला जर कल्याणकारी कार्य करायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्यावर असंख्य मर्यादा येतात. पण पंडित नेहरूंनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून ह्या दोनही घटकांमध्ये त्यांनी मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून पंडित नेहरूंचे विचार हे अत्यंत प्रगल्भ स्वरूपाचे, अत्यंत आधुनिक स्वरूपाचे, दूरदृष्टी असणारे हे विचार आपल्याला त्यातनं असल्याचं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, पंडित नेहरूंच्या संदर्भात आपण आजच्या भागात थांबूया. पुढील भागामध्ये आपण पंडित नेहरूंचे क्रांती संदर्भात आणि क्रांतीचे सिद्धांत आणि त्याच्या पद्धती या संदर्भात काय विचार आहेत ते आपण थोडक्यात त्याचा अभ्यास करूया, ते जाणून घेऊया आणि तिथे आपण नेहरूंच्या विचारांना पण पूर्णविराम देऊया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात इथे आपण थांबूया. पुढील भागात पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.